विषयाबद्दल त्याचं उत्तर देत राहिलो तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तरं देतो आहोत, म्हणून ते रोज काही ना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने बोलत राहतील. फक्त मी या संदर्भामध्ये जी परवाच्या दिवशी जी घटना झाली त्या घटनेमध्ये त्या पुलावरती झालेली जी घटना आणि त्यामध्ये ते मृत्युमुखी पडलेल्या सर्व त्यांना खरं तर झालेली घटना ही अत्यंत दुःखद आहे आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सगळ्यांना खरं तर आम्ही श्रद्धांजली व्यक्त करतो. त्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. जे जखमी आहेत त्यांची प्रकृती लवकरच ठीक हो ही ईश्वराकडे प्रार्थनाही करतो. परंतु संजयजींनी तो विषय मांडला. खरं तर मी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करत असताना माझ्याकडे जी विषय, मग तो रस्त्याचा असो किंवा पुलाचा असो किंवा कोणताही विषय आल्यानंतर त्या सगळ्या विषयाचा विचार करून तात्काळ त्याच्यावरती कारवाई करावी किंवा त्याचं लवकरात लवकर तो मार्गी लागावा यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत राहिलो. भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी रवींद्र बेगडे यांनी त्या पुलाच्या संदर्भात मला जेव्हा सांगितलं आणि पत्र दिलं, मी तात्काळ त्या पुलाच्या मंजुरीसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी डिपार्टमेंटला सांगितलं. त्या पुलाला 8 कोटीच्या जवळपास खर्च हा अपेक्षित होता आणि मग त्याला बजेटरी जी प्रोव्हिजन करायला पाहिजे होती ती बजेटरी प्रोव्हिजन्स या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ करावी असं सांगितल्यानंतर डिपार्टमेंटने सुद्धा तात्काळ त्या दिशेने पावलं उचलली. आणि म्हणून मग मी जे बजेटमध्ये ज्या पद्धतीने एक पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे बजेटमध्ये जी तरतूद होते ती हजारामध्ये तरतूद होते आणि म्हणून ती हजारामध्ये असणारी जी तरतूद असते त्या तरतुदीप्रमाणे त्यामध्ये असणारी तरतूद ही त्यामध्ये मेन्शन केली. खरं तर जेवढी तरतूद असते त्याच्या 1000 पट असा तो अर्थ असतो. त्यामुळे 80,000 गुणिले 1000 असा तो त्याचा अर्थ असतो.